आणि आजचा दिवस राज्यभरातल्या विविध उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे। पुणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज आपला उमेदवारी अर्ज भरतात। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते अर्ज दाखल करतील। त्याआधी मुरलीधर मोहोळ यांचं कुटुंबियांनी औक्षण केलं। मोहोळ यांनी आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले, मग कसबा गणपतीची आरती केली। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, जोरदार शक्ती प्रदर्शनासह मुरलीधर मोहोळ आपला अर्ज दाखल करतात। पण जर पाहिलं तर संपूर्ण पुणे शहराची भाजपची ताकद या ठिकाणी एकत्र करण्यात आली आहे। त्याचबरोबर महायुतीमधले जे सगळे घटक पक्ष आहेत ते या ठिकाणी एकत्रित करण्यात आलेत आणि पुण्यातील कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघालेली आहे आणि संपूर्ण कर्वे रस्त्यावरून ही रॅली जाणार आहे पुण्यातील डेक्कनमध्ये आणि डेक्कनमध्ये या रॅलीचा जे काही रूपांतर आहे ते सभेमध्ये होणार आहे। अण्णा, संपूर्ण महायुती या ठिकाणी एकवटलेली पाहायला मिळते। सगळे महायुती तुम्ही म्हणता तसं महायुतीतला प्रत्येक घटक इथं सहभागी झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, आरपी आहे, सगळे मंडळी एक मुखानं एक दिलानं याच्यात सहभागी झालेले आपण दिसत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की हे उद्याच्या 4 जूनचं विजयाचं जे चित्र आहे ते हे आहे। या ठिकाणी मेधा कुलकर्णी देखील आहेत। मेधाताई, काय म्हणाल या सगळ्या परिस्थितीमध्ये? महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणात पुणेकर जनता या ठिकाणी उपस्थित आहे। एवढ्या भर उन्हामध्ये आपली नजर जात नाही तिथपर्यंत आज रॅली निघालेली आहे। आमचा विजय नक्की आहे आणि पुणेकरांनी मोदीजींना आशीर्वाद देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। आमचे उमेदवार माननीय मुरलीधरजी मोहोळ हे नक्की थम्पिंग मेजॉरिटीने निवडून येतील, याच्यात कुठली शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक पानकर आहेत। भाऊ, काय म्हणाल? आपला पक्ष, आपले सगळे कार्यकर्ते देखील यामध्ये सहभागी आहेत। महायुतीचे उमेदवार आदरणीय मुरलीधर मोहोळ आजची ही फेरी म्हणजे त्यांच्या विजयाची नांदी आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। आणि हे संपूर्ण वातावरण महायुतीचं तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही। आणि एवढीची उपस्थिती सर्वसामान्य नागरिक आज या महामिरवणुकीमध्ये सामील झालेला आहे। हे मुरलीधर मोहोळांविषयी असणारं जे प्रेम आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याला आज प्रगट झालेलं दिसतंय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चंद्रकांत दादा देखील आहेत। दादा, काय म्हणाल? कोथरूडचे आमदार आहात तुम्ही आणि एक मोठी जबाबदारी आहे कोथरूडचे आमदार म्हणून। या ठिकाणी मागील वेळी गिरीश बापट यांना जवळपास 1,10,000 मताधिक्य होतं। स्वर्गीय गिरीश भाऊ बापटांना लोकसभा मतदारसंघामध्ये 3,23,000 मार्जिन मिळालं होतं। 1 लाखापेक्षा जास्त मार्जिन कोथरूडमध्ये मिळालं होतं। पूर्ण लोकसभेचं मार्जिन किमान डबल होईल आणि कोथरूडचं मार्जिन सुद्धा प्रचंड वाढलेलं दिसेल। या ठिकाणी या प्रमाणामध्ये आपल्याला संपूर्ण भाजपची ताकद एकवटलेली पाहायला मिळते आहे आणि राज्यभरातले देशभरातले नेते देखील या ठिकाणी येणार आहेत। पंतप्रधानांची 29 तारखेला सभा आहे। आणखी नियोजन कसं केलंय? कारण पुण्याची जागा या आठवड्यात माननीय मोदीजींच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 5 सभा व्हायच्या आहेत। कोल्हापूर, सोलापूर, माळशिरस, कराड आणि पुणे। आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र माननीय मोदीजी आणि आम्ही सगळे कार्यकर्ते ढवळून काढतो। 45 जागांची निश्चिती झाली आहे। उरलेल्या 3 जागांवरही प्रयत्न करतो। दादा, एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश रखडलाय का? आपण पाहिलं तर मनसेचे शहराध्यक्ष आहेत साईनाथ बाबर। साईनाथजी, मगाशी तुम्ही सांगितलं राज ठाकरेंच्या आदेशानंतर तुम्ही सगळे सक्रिय झालेला आहात या सगळ्या प्रचारामध्ये, तर पुढचं प्रचाराचं नियोजन असेल? आमचे 6 मतदारसंघामध्ये कालच बैठका झालेल्या आहेत। प्रत्येक मतदारसंघामध्ये सक्रिय पाठिंबा माननीय मुरली मोहोळ यांना देण्यात येणार आहे आणि राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो। आम्ही त्या दृष्टिकोनाने प्रत्येक जण काम करतोय। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष भोसले याच्यामध्ये सहभागी झाले, तर काय मला वातावरण पुण्यामध्ये पाहायला मिळतं? पुणेकरांनी ठरवलेलं आहे तिसऱ्यांदा परत एकदा पंतप्रधान मोदींनाच आपल्याला या देशाचं पंतप्रधान बनवायचंय आणि भारतातील प्रत्येक नागरिकांनी ठरवलेलं आहे की आपकी बार 400 पार। आपल्यासोबत माझे आमदार तुमची भूमिका खूप महत्वाची आहे। तुमची भूमिका
भूमिका खूप महत्वाची आहे. वडगाव शहरी हा तुमचा जो मतदारसंघ आहे, सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये. आजची जी जमलेली गर्दी आहे ही मुरलीधर मोहोळांच्या विजयाची खात्री देणारी गर्दी आहे. आजच्या पदयात्रेतनं हे जाणवतंय की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय पुण्यातनं निश्चित झालाय. वडगाव शहरी मतदारसंघ असेल किंवा पुणे लोकसभा मतदारसंघ असेल, यातून प्रचंड मताधिक्य मुरलीधरजी मोहोळ यांना मिळणार आहे. पुणेकरांचा विश्वास मोदीजींवरती आहे, पुणेकरांचा विश्वास मुरलीधर मोहोळांवरती आहे. त्यामुळे मला वाटतंय लाखोंच्या मताधिक्यानं आमचे उमेदवार विजय झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपण पाहिलं ज्ञानदा, या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन भाजपकडून महायुतीकडून करण्यात येत आहे आणि सगळे महायुतीचे हा जो रथ आहे तो संपूर्ण कर्वे रस्त्याने मार्गस्थ होतो आहे आणि डेक्कनला या रॅलीचं रूपांतर एका जाहीर सभेमध्ये होणार आहे, जिथे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या रॅलीला संबोधित करणार आहेत. बरोबर आहे. आणि ही एकजूटच विशेष लक्ष वेधून घेते आहे. भाजपचे ते कार्यकर्ते आहेतच, पण त्याबरोबरच महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाचे कार्यकर्ते तितक्याच हिरिरीनं आणि उत्साहानं मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. धन्यवाद मंदार, या माहितीबद्दल, या दृश्यांबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.